जरांगे यांचं ऐकलं नाही तर मोर्चा आणतील. जरांगेंना देवही घाबरला असेल. भुजबळांनी उपरोधिक टोला लगावलाय. जरांगे आणि भुजबळ यांच्यात शब्दबाण ऐकायला मिळतात. जरांगेंचं ऐकलं नाही तर मोर्चा आणतील. जरांगेंना देवही घाबरला असेल असं म्हणत भुजबळांनी उपरोधिक टोला लगावलाय. जरांगे पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी. अरे देव काय देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना. असं काय करतात देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं. त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही. तिथे सरकार काय चीज आहे. आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा. आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा. त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील मेहुणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय. आणि सरकारने उगीच जे आहे कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चा वगैरे घेऊन येतील काय. आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल. त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं. जरांगेंचं ऐकलं नाही तर मोर्चा आणतील. जरांगेंना देवही घाबरला असेल. भुजबळ यांच्याकडून जरांगे यांना टोला लगावण्यात आलाय. जरांगे यांच्याकडून मागणी केली जाते. ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत. अशातच आता भुजबळ यांनी त्यांच्या या मागणीवर टोला लगावलाय. जरांगेंना देवही घाबरला असेल असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावलाय.